सध्या नाशिक जिल्ह्यातील भोंदूबाबा अशोक खरात यांचं प्रकरण राज्यात गाजत असताना त्या प्रकरणामध्ये महिला आयोगाच्या रुपाली चाकणकर यांचं नाव पुढे आलं. या नाव पुढे आल्यानंतर त्यांनी तब्बल 3 दिवसांनी राजीनामा दिलेला आहे. याच अनुषंगाने आपण सध्या नाशिकच्या येवला शहरात असून येवला शहरातील काँग्रेसचे समीर देशमुख हे आपल्या सोबत आहेत. समीर दादा, आपण काय सांगणार? चाकणकरांनी तब्बल 3 दिवसानंतर या प्रकरणामध्ये राजीनामा दिला आहे. महिला आयोगाच्या अध्यक्षा रुपाली चाकणकर यांनी जो राजीनामा दिलेला आहे, प्रथमतः त्यांनी राजीनामा देण्यास दिरंगाई केली. या पुरोगामी विचाराच्या महाराष्ट्राला न शोभणारं कृत्य असं रुपाली चाकणकरांनी केलेलं आहे. एक भोंदूबाबा अशोक खरात हा लोकांना एका वेगळ्या पद्धतीने अंधश्रद्धेच्या दिशेने घेऊन जातो आणि महिलांचं शोषण करतो. आणि अशा भोंदूबाबाला महिला आयोगाच्या अध्यक्षा रुपाली चाकणकर यांचा अभय होतं हे स्पष्टपणे जनतेसमोर आलेलं आहे. परंतु या सर्व प्रकरणामध्ये फक्त रुपाली चाकणकरांचा राजीनामा घेऊन हे प्रकरण इथे थांबता कामा नाही. कारण की गेल्या 2-4 दिवसापासून आपण जर परिस्थिती पाहिली तर जो हा भोंदूबाबा आहे, जो स्वतःला कॅप्टन म्हणून येत आहे, हा अशोक खरात याचे अनेक मोठमोठ्या नेत्यांसोबत, सत्तेतल्या नेत्यांसोबत छायाचित्र समोर आलेले आहेत. महाराष्ट्राचे मुख्यमंत्री, देशाचे गृहमंत्री, महाराष्ट्राचे उपमुख्यमंत्री या भोंदूबाबाला जनतेचे एवढे प्रश्न प्रलंबित असताना यासाठी स्वतंत्र केबिन मध्ये एवढा वेळ देता, मग या रुपाली चाकणकरांच्या व्यतिरिक्तही इतरांचे या भोंदूबाबाशी काय संबंध आहे हे स्पष्टपणे समोर आलं पाहिजे. फक्त रुपाली चाकणकरांचा राजीनामा घेतला म्हणजे हे प्रकरण इथे मिटलं असं नाही. तर या सर्व प्रकरणामागे कोण कोण आहे याची सर्व निपक्षपणे चौकशी झाली पाहिजे आणि अशा भोंदूबाबांना कठोर शिक्षा होऊन त्याच जर अजूनही कोणी असतील, त्याचबरोबर या भोंदूबाबाच्या काय काय बेनामी संपत्ती आहे, त्याला कुठल्या राजकीय सत्तेतल्या पक्षांनी अभय दिलेला आहे याची स्पष्टपणे चौकशी होऊन त्यांच्यावर कारवाई झाली पाहिजे हे आवश्यक आहे. 3 दिवसापूर्वी ठाकरे गटाचे सुषमाताई अंधारे यांनी ट्विट करून सांगितलं की जे चाकणकर मॅडम आहेत त्यांनी अंधश्रद्धेसाठी अनामिका कापली. याला तुम्ही काय सांगणार? अहो, हे जे सुषमाताई अंधारेंनी ट्विट केलेलं आहे की अहो, या पुरोगामी विचारांच्या महाराष्ट्रामध्ये, फुले शाहू आंबेडकरांच्या या महाराष्ट्रामध्ये, या देशामध्ये असं कृत्य होत आहे आणि सत्तेतले लोक जर त्याला साथ देत आहे. रुपाली चाकणकरांचा कधीच राजीनामा घ्यायला पाहिजे होता. परंतु असंही मला वाटतंय की बाकीच्यांना समोर न येऊन देण्यासाठी, सत्तेतल्या काही लोकांना समोर न येऊन देण्यासाठी फक्त रुपाली चाकणकरांचा बळीचा बक्काच बनवलाय काय हे पण समोर येणं अत्यंत आवश्यक आहे. एकंदरच रुपाली चाकणकरांनी राजीनामा दिल्यानंतर त्याच्यावर कठोर कारवाई व्हावी, तसेच भोंदूबाबाला साथ देणाऱ्यांना देखील कारवाई व्हावी अशी मागणी समीर देशमुख यांनी केली आहे. LS मराठीसाठी अशोक बिद्री, येवला, नाशिक.